आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार चरणसिंग ठाकूर। आज काटोल परिसरातल्या कृषी महाविद्यालयाचा प्रश्न मांडणार आहे। काय अनेक वर्षापासूनची मागणी आहे, कुठं अडलं घोडं? शेतकऱ्याला सुखी करायचं असेल तर त्याला पुरेसं 2 वेळचं पाणी मिळालं पाहिजे, अशा प्रकारचा माझा विचार आहे। 45 वर्षे या विधान भवनाच्या भोवताल फिरत होतो। आता जनतेने या ठिकाणी पाठवलेलं आहे तर त्यांचे प्रश्न प्राधान्यक्रमानं सुटले पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे। शाश्वत शेतीची अपेक्षा जर शेतकऱ्यांकडून करायची असेल तर त्याला दर्जेदार बियाणं मिळालं पाहिजे, त्याला पाहिजे ते जमिनीकरता त्या ठिकाणी मुबलक पाणी मिळालं पाहिजे, वीज मिळाली पाहिजे। या गोष्टीकडे आता हे महायुतीचं सरकार लक्ष देत आहे। परंतु माझ्याकडे आता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरता संत्र्याची शेती आहे, मोसंबीची शेती आहे, त्याला मार्गदर्शन करण्याकरता एक चांगलं हॉर्टिकल्चर कॉलेज माझ्या भागामध्ये सुरू व्हावं अशा प्रकारचं निवेदन शासनाकडे दिलेलं होतं। त्याच्या विहित प्रक्रिया करून माननीय वित्तमंत्र्याकडे 4.5 महिन्यापासून फाईल पडलेला आहे। आता माझी विनंती आहे की वित्तमंत्री महोदयांनी लवकरात लवकर त्याच्यावर सही करावी। नागपूरला अधिवेशन आहे, नागपूरच्या भागामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल आहे आणि काटोल निर्वाचन क्षेत्राचा गेल्या 25 वर्षामध्ये विकास झाला नाही आहे। शेतकरी दुःखी आहे, शेतकरी एक तर जंगली जनावरांचा त्रास खूप आहे। मुख्यमंत्री अजितदादा सही का करत नाही असं वाटतं तुम्हाला तुमच्या फाईलवर? नाही केली पाहिजे त्यांनी, ते पैसे नाही माझं तर म्हणणं आहे की एखादा सिमेंट रोड 200-400 कोटीचा राहू द्या, 100 कोटी रुपये त्या ठिकाणी लागते तर दिले पाहिजे आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता एक त्या ठिकाणी मोठं आयोग त्या ठिकाणी निर्माण होऊन जाईल। तर हे लवकरात लवकर करावं, या अधिवेशनाच्या आत त्यांनी सही करावी। आज मी विधानभवनामध्ये हा प्रश्न मांडणार आहे। मान्य आहे, आता मी याच्यावर बोलणार नाही, परंतु त्यांनी सही करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशा पद्धतीची मला त्यांना विनंती आहे। किती निधीची मागणी आहे त्या हॉर्टिकल्चर कॉलेज? 113 कोटीची। किती महिन्यापासून पडली अजितदादाकडे फाईल? 3-3.5 महिने झाले आहे। हां, धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।